तावडे साहेब आणि देवेंद्रजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलं. त्याच्यावर चौकशी झाली, त्याची फाईल आली असेल, त्याच्यावर त्यांनी सही केली असेल. मला नक्की कधी मला देवेंद्र फडणवीसांनी फाईल दाखवली नाही, पण मला नक्की काय लिहिलं त्यात माहीत नाही. पण ती फाईल देवेंद्रजींनी ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना बोलवून दाखवावी, हे जरा अनाकलनीय आहे. हे महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे तज्ञ होते, त्यावेळी ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनाच ती फाईल बोलून दाखवणं हे गोपनीयतेचाही भंग आहे आणि बाकीचे बरेच गोष्टी त्यातनं स्पष्ट होतात. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांनी देखील हाच आरोप केला. आम्ही कुणीच त्यांच्यावर कधी आरोप केले नाहीत. आज दुर्दैवाने आर पाटील हयात नाही आहेत. ते हयात असते तर त्यांनी याचं उत्तर दिलं असतं. तेव्हा काय परिस्थिती होती आम्हाला काही त्याच्यावर सांगता येत नाही. पण एखाद्या व्यक्ती हयात नसताना त्यावर बोलणं आणि त्यावर कमेंट करणं हे आपण शक्यतो कधी करत नाही, टाळतो. पण त्यांनी तासगावात येऊन असं भाष्य करणं, तासगावातल्याच नाही तर महाराष्ट्रातले अनेक लोक आर पाटील यांना मानत होते, मानतात. डान्स बार बंदीपासून अनेक अतिशय आदर्श उपक्रम त्यांनी महाराष्ट्रात केले. आज त्यांच्या एखाद्या कृतीवर हे स्पष्ट होतं की आर पाटील आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस ही किती पूर्ण ट्रान्सपरंट काम करते आणि कोणाचीही चौकशी असेल तर ती करण्याची भूमिका ती करते. ही भूमिका शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची आहे. एखादी गुन्हाच जर केला नसेल तर त्या चौकशीला सामोरं जाण्यासाठी घाबरण्याची गरज नाही असं सगळे म्हणतात. आणि त्यामुळं आर पाटलांनी सही केली असेल या विश्वासावर हे सगळं खरं आहे किंवा खोटं आहे याचा शहानिशा व्हावा. आज तीच फाईल देवेंद्रजी ज्यांच्यावर आरोप आहेत त्या आरोपींनाच दाखवतात, म्हणजे हे आश्चर्य आहे आणि अनाकलनीय असं मी म्हणतो. मग या संपूर्ण युतीची अर्थात महायुतीची जी नांदी आहे ती 2014 पासूनच सुरुवात झालेली का? तेव्हापासून ही टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर असावी असा माझा अंदाज आहे. आणि त्यामुळं त्या बाबतीत त्यानंतर अनेक केसेस होणं, अनेक चौकशा होणं, या सगळ्यांचा सिलसिला हा 14 सालापासून सतत चालू राहिला. आणि त्याखाली त्यांना त्यामुळं दबाव टाकण्याचं काम झालं. त्यामुळे अनेक वेळा भारतीय जनता पक्षात जायला पाहिजे ही भूमिका ही फार भाजपच्या प्रेमातून झालेली नाही तर ती त्यातून झालेली असावी असा माझा अंदाज आहे. तासगाव कवठे महाकाळमधल्या भाषणामध्ये खरं तर अजित पवारांनी तुमची सुद्धा मिमिक्री केलेली आहे. 7 वेळा तासगाव, 7 वेळा इस्लामपूर मतदारसंघामधनं खरं तर तुम्ही निवडून गेलात. त्यावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले की इस्लामपूरचं बारामती करणार होते असं सातत्याने जे म्हणणारे आहेत त्यांनी अजूनपर्यंत बारामतीची 12ही केलेली नाहीत. अशा पद्धतीने तुमच्यावरती त्यांनी टीका केली आहे. मी इस्लामपूरची बारामती करणार असं कधीही म्हटलो नाही. मी इस्लामपूरच करणार अशी माझी भूमिका आहे. आणि मला माहिती आहे इस्लामपूर कसं करायचं. महाराष्ट्रातलं सगळ्यात उत्तम शहर म्हणून त्याची उभारणी आम्ही करू. बारामतीची कॉपी करायची मला काही गरज नाही. रमेश कदमचे व्हिडिओ व्हायरल होते, या संदर्भामध्ये आरोप पण केलेला आहे नाही, रमेश कदम हे त्या भागातले लोकप्रिय नेते होते, पण त्यांच्यावर बरेच केसेस चालू आहेत म्हणून त्यांना आम्ही तिकीट देऊ शकत नव्हतो. आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीचा प्रस्ताव आणला. मुलगी फार सुशिक्षित आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये ती शिकलेली आहे. आणि अशी एक सुशिक्षित मुलगी पुढे येते याचा आम्हाला आनंद होता. पण त्या मतदारसंघातल्या सर्वच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन या मुलीचा अनुभव अजून कमी आहे, त्यामुळं थोडासा बदल करावा अशी विनंती पवारसाहेबांच्याकडे बारामतीला जाऊन अनेक नेत्यांनी केली. आणि शेवटी काय असतं, मतदारसंघात काम करणारी जी लोक आहेत त्यांच्या इच्छेला मान द्यायचा असतो. त्यातून आम्ही हा निर्णय घेतला. तिचे सिद्धीची
काम करण्याची पद्धत, तिचा अनुभव वाढला तर तिलाही आम्हाला भविष्यकाळात संधी देता येईल. जयंत पाटील सर, खरं तर तुम्हाला जवळपास 87 जागा मिळालेल्या आहेत तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला, परंतु अनेक ठिकाणी जी आहे ती बंडखोरी जी आहे ती झालेली आहे. अर्थात तुमच्या पक्षाकडनं जवळपास 2 ते 3 उमेदवारांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज त्या मतदारसंघात भरलेले आहेत. तर ही बंडखोरी तुम्ही मागे घेण्यासाठी तुम्ही त्या बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधणार आहात का? यापुढचं तुमचं प्लॅनिंग कसं असेल? आम्ही 87+2 जागा आम्हाला मिळालेल्या. एक शिरपूरची आम्ही CPIला सोडली आणि एक कळवणची CPM या पक्षाला सोडली. आणि जवळपास आमच्या कोट्यातून आम्ही त्या देऊ केल्या, कारण तिथं त्या जागा आम्हाला मिळाल्या असत्या. तर या सगळ्या जागांवर जिथं बंडखोरी झालेली आहे किंवा आमच्या मित्रपक्ष शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ज्या बंडखोऱ्या झालेल्या आहेत आमच्या लोकांनी केल्या आहेत त्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.